काँग्रेस देशाची गृहमंत्री आपल्या राज्यात आली होती आणि तिथं मुंबईत एक भाषण झालं. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की 50 वर्ष महाराष्ट्रावर शरद पवार या ठिकाणी बसले. त्यांचा आभारी 50 वर्ष लोकांनी मला निवडून दिलं हे त्यांनी मान्य केलं. आज यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या विधिमंडळातून जाऊन पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून येऊन नंतर खासदार, नंतर मुख्यमंत्री, नंतर केंद्रीय मंत्री, नंतर राज्यसभा, हा सगळा काळ जर बघितला तर तो 56 वर्ष आहे. आणि आज देशाच्या पार्लमेंटमध्ये एक माणूस सतत 56 वर्ष कुठे ना कुठे लोकांच्या कामात आहे असं चित्र नाही. आणि ते चित्र माझ्याबद्दल तुम्ही लोकांनी तयार केलं. तुम्हा लोकांची साथ होती. लोणावळा शहर गांधी नेहरूच्या विचाराचं शहर होतं आणि महाबळ तालुका एका बाजूने गांधी नेहरूंचा विचार, दुसऱ्या बाजूने जनसंघाचा विचार. आणि सुरुवातीच्या काळामध्ये मला तर रामभाऊ महाडगी इथं आले होते. रामभाऊ महाडगी सुद्धा इथं आले होते. अनेक लोक हे जनसंघाच्या विचाराचे या तालुक्यात होते. पुणे जिल्ह्यामध्ये दुसरा कोणताही असा तालुका नव्हता की तिथं काँग्रेसही शक्तिशाली आणि जनसंघही शक्तिशाली. पण हे चित्र बदलायचा निर्धार आम्ही लोकांनी केला. त्याच्यामध्ये अनेक लोक सहकारी होते. किंवा लोकांना काही लोक माहिती असतील. रघुनाथराव सातकर म्हणून आमच्या विधानसभेमध्ये होते. मदनशेठ होते, कृष्णराव रेड्डी होते. या सगळ्यांच्या सामुदायिक कष्टातून प्रयत्नातून हा तालुका, हा मतदारसंघ भाजप पक्षाकडनं काढला गेला आणि गांधी नेहरूंच्या विचाराला इथं आपण शक्ती द्यायला. महाराष्ट्रामध्ये एक वेगळी स्थिती निर्माण झाली आणि त्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आम्ही लोकांनी केली. ही स्थापना करत असताना विचारधारा ही बदलली नाही. विचारधारा ही गांधी नेहरूंची. आज देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे ते गांधींचं नाव घेतात आणि जवाहरलाल नेहरूंना शिव्या घालतात. हा देश स्वातंत्र्याच्या पूर्ण काळामध्ये स्वातंत्र्य देण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले, ज्यांनी आयुष्याचा उमेदीचा काळ इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवला, ज्यांनी गांधींचं नेतृत्व स्वीकारलं, सुभाषबाबूंचं नेतृत्व स्वीकारलं, तसं जवाहरलाल नेहरूंचं सुद्धा नेतृत्व आणि योगदान या देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी होतं. आणि देश स्वतंत्र करण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले, पुढाकार केले, त्याची नोंद ही जाणकारांनी घ्यायची असते. आणि देशाचे प्रधानमंत्री आज सगळ्यात जास्त टीका ही जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या विचारावर करत असतात. त्याची गमतीची गोष्ट आहे. आज आपण रोज बघतो, आज देशाचे प्रधानमंत्री प्रत्येक दिवशी एक वर्तमानपत्र तुम्ही काढला, त्याच्यात पूर्ण फार जाहिरात आहे की नाही, रोज जाहिरात आहे. आणि त्या जाहिरातीमध्ये मोदींची राजनीती, आणखीन काय काय, शेवटी ही जाहिरात कुठून कुणाच्या खर्चानं
कुणाच्या पैशानं ही दिली जाते याचा विचार केला तर या देशाच्या जनतेच्या पैशाने ही आपली प्रसिद्धी त्या ठिकाणी केली जाते आणि हे ग्रस्त आज देशाच्या जनतेला गॅरंटी द्यायला निघाली. कशी गॅरंटी? आज या देशामध्ये शेतीचं उत्पादन वाढवायचं. माझ्याकडे 10 वर्ष देशाच्या शेतीचं काम होतं आणि मला आठवतं की ज्या दिवशी मी शपथ घेतली मंत्रिपदाची, ती शपथ घेऊन आलो घरी आणि पहिली फाईल माझ्याकडे आली की अमेरिकेतनं गहू आयात करायचं. मी सही केली नाही. मी अस्वस्थ झालो की कृषीप्रधान देश म्हणायचा, शेतकऱ्यांचा देश म्हणायचा आणि आमच्या देशाच्या जनतेला गहू आणि तांदूळ हे परदेशात आणायचं. हे तिथं बदललं पाहिजे आणि तो निर्धार केला. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आम्हा लोकांना साथ दिली आणि ज्या दिवशी मी 10 वर्षांनी कृषी खात्याचं मंत्रिपद सोडलं त्या दिवशी हिंदुस्थानाच्या शेतकऱ्यांच्या घामानं आणि कष्टानं आणि त्यांना योग्य किंमत देऊन हा देश जगातला 2 नंबरचा गहू तयार करणारा देश झाला. हा देश जगाचा 1 नंबरचा तांदूळ तयार करणारा देश झाला. हा देश जगात 2 नंबरची साखर उत्पादन करणारा हा देश झाला. हे सगळं घडू शकतं आणि आज हे सांगतात की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट वाढवतो. आता 10 वर्ष होतील मोदींना सत्य घेऊन उत्पन्न दुप्पट वाढले का? एकच गोष्ट वाढली की शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. कष्ट करणारा, काळ्या आईची सेवा करणारा शेतकरी त्याच्या मालाची किंमत योग्य मिळत नाही. डोक्यावरचं कर्जाचं ओझं फिटत नाही. घराचे थकबाकीवर कर्जबाजारी झाल्यामुळं घरच्या सामानाचा लिलाव निघतो आणि त्यामधून सुटका व्हावी हे आणि तिला शेवटी तो शेतकरी बळीराजा आत्महत्याच्या रस्त्यावर जातो. ही शेतकऱ्याला गॅरंटी वाजून दिली. आज बळीराजाला आत्महत्या करण्याचे दिवस मोदींच्या कारखान्यामध्ये आले. ही गोष्ट या देशाला सोडणारी नाही आहे. तुम्हाला माहिती आहे, गेल्या वर्षी दिल्लीमध्ये पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांना हरियाणा इथल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले. दिल्लीच्या दारात, दिल्लीच्या प्रवेशद्वारामध्ये काही हजार शेतकरी येऊन बसले. किती दिवस बसले? 1 वर्ष. दिल्लीची थंडी त्यांनी सोसली, दिल्लीचा उन्हाळा त्यांनी सोसला. आमच्या प्रश्नाची सोडवणूक झाल्याशिवाय उठणार नाही ही भूमिका घेतली. या देशाचा शेतकरी देशाच्या राजधानीवर 1 वर्ष धरत असतो, हजारोच्या संख्येनं. आणि शेवटी त्याची थापून कर्ज सरकारने केली आणि त्यांनी आपलं आंदोलन थांबवलं. तो शेतकरी आज पुन्हा आंदोलन करायच्या रस्त्यावर त्या ठिकाणी. आणि म्हणून बळीराजाला हे दिवस ज्याने आणले त्यांना सत्तेवर बसायचा अधिकार नाही हे सांगण्याची वेळ आज या ठिकाणी आली. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आमच्या हातामध्ये सत्ता द्या, आम्ही देशाची बेकारी घालवतो. आज या देशामध्ये ज्या तरुण मुलांना नोकरी नाही असे कोट्यावधी सगळे बेकारी घालवण्याच्या संबंधीचा तुमचा शब्द, तुमच्या आश्वासने गेलं कुठं? पण मोठी आश्वासने द्यायची, टीका टिप्पणी करायची, याशिवाय दुसरं काही काम या राज्यकर्त्यांनी केले. एक साधी पद्धत आहे की देशाचा कोणी प्रधानमंत्री असतो, कोणी मंत्री असतो, तो एखाद्या राज्यात गेला
आणि ते राज्य त्यांच्या विचाराचं नसलं तरी केंद्राचा मंत्री म्हणून त्या राज्याच्या प्रश्नाची सोडवणूक करणं आणि त्या राज्याच्या निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान करणं हे केंद्राच्या मंत्र्याचं किंवा प्रधानमंत्र्यांचं काम असतं. आज आपण बघतो, तुम्ही रोजचं नरेंद्र मोदींचं भाषण करा. काल ते होते बंगालमध्ये जाऊन भाषण कुणाला केली? ममता बॅनर्जीवर. ममता बॅनर्जी कोण? तिचं 10 वर्ष मुख्यमंत्री निवडून आलेली एक भगिनी, अतिशय साधी राहणारी ममता आणि मी एकत्र काम केलं. आम्ही दोघंही केंद्रीय मंत्रिमंडळात एकत्र होतो. त्यांच्या घरी मी गेलो कलकत्त्याला, तर मला आश्चर्य वाटेल की 25 वर्ष पार्लमेंटमध्ये, 5 वर्ष केंद्रामध्ये मंत्री, 10 वर्ष मुख्यमंत्री. त्यांचं घर केवढं माहिती आहे? 10 बाय 10ची खोली. 10 बाय 10च्या खोली करणारी एक भगिनी आज त्या राज्याचं नेतृत्व करते. लोक सन्मानाने त्याला 3-3, 4-4 वेळेला निवडून देतात. तिच्या हातामध्ये राज्य देतात. देशाच्या प्रधानमंत्र्याला अभिमान वाटला पाहिजे की आमच्या देशाची एक भगिनी एक मोठं राज्य समर्थपणाने चालवतं. पण तिथं जाऊन त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं हे लोकशाहीच्या आणि विशेषतः संसदीय लोकशाहीच्या चौकटीमध्ये बसत नाही. हे काम त्या ठिकाणी केलेलं.